आपल्या चॅनलवर येसर मसाल्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्या व्हिडिओला बऱ्याच कमेंट आल्या होत्या की येसर मसाल्यामध्ये तुम्ही नॉनव्हेजची रेसिपी एकदा करून दाखवली असती तर बरं झालं असतं. तर मी विचार केला, म्हटलं चला आज कंदोरी मटणाची रेसिपी तुम्हाला येसर मसाल्यामध्ये एकदम साध्या सोप्या पद्धतीत झणझणीत रस्सा, सुक्कं मटण आणि रश्श्याचं पूर्ण ताट दाखवणार आहे. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. कंदोरी मटण बनवण्यासाठी मी इथे 1 किलो मटण घेतलेलं आहे. त्या मटणामध्ये प्रत्येक जेव्हा आपण मटण घेतो त्याच्यामध्ये थोडीशी चरबी असते. तर ती चरबी मी एका साईडला एका ताटामध्ये काढून ठेवलेली आहे, कारण ही चरबी आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायची. आणि जे शिल्लक राहिलेलं 1 किलोचं मटण आहे त्याच्यामध्ये मी 1 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा मीठ घालून सगळं त्या मटणाला सगळं चांगलं हाताने चोळून घ्यायचंय. तर असं चोळल्याने काय होतं, मटणामध्ये थोडंसं मिठाचं, हळदीचं आणि हे सगळं पाणी जाऊन थोडंसं मटणाला चांगली चव येते. तर इथं आपल्याला आधी अळणी रस्सा काढून घ्यायचा आहे, जे हॉटेलमध्ये तुम्हाला एका वाटीमध्ये दिला जातो त्याच पद्धतीने आपल्याला अळणी रस्सा काढून घ्यायचा आहे. त्यासाठी मी 2 मीडियम आकाराचे कांदे छान बारीक कट केलेले आहेत. इथं कुकरमध्ये 2 पळ्या तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की आपल्याला हे 2 मीडियम आकाराचे कांदे आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि जी साईडला ठेवलेली चरबी होती एका ताटामध्ये ती पण त्याच्यामध्ये टाकायची. कांदा हा जास्त लाल केला नव्हता मी, कारण आपल्याला चरबी तळत तळतच आपला कांदा पण चांगला लाल होतोय. तुम्ही इथं बघू शकता कांदा लाल झालेला आहे आणि चरबीतलं तेलही सगळं आपलं त्या कांद्यामध्ये उतरलेलं आहे. नंतर 5 मिनिटं असं परतून घेतल्यानंतर मॅरिनेट केलेलं जे मटण होतं आपण ते त्याच्यामध्ये टाकून त्याला 5 मिनिटं आपल्याला सतत परतून घ्यायचे मटणाला, म्हणजे हळद आणि धने पावडर हे तेलामध्ये चांगले ते मिक्स होतील आणि मटणालाही छान चव येईल. त्यानंतर 5 मिनिटं झाकण ठेवून मटणाला त्याच्या अंगचं पाणी सुटू देण्यासाठी 5 मिनिटं शिजवून घ्यायचे. आणि आपल्याला अळणी रस्सा काढण्यासाठी एका साईडच्या गॅसवर आपल्याला पाणी गरम करून 1 तांब्याभर असं पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. परत एकदा मटण चांगलं हलवून घ्यायचं आणि नंतर कुकरच्या 3 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. मटण आपलं शिजतंय तोपर्यंत आपल्याला जो झणझणीत तांबडा रस्सा बनवायचा आहे त्यासाठी मी इथं सुक्या खोबऱ्याची अर्धी वाटी होती त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण पाकळ्या आणि अद्रक आणि 1 मीडियम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे. सगळ्यात आधी आपल्याला जी सुक्या खोबऱ्याचे काप होते त्याची अशी बारीक पावडर करून घ्यायची आणि ती एका ताटामध्ये काढून ठेवायची. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये नंतर आपल्याला कोथिंबीर, अद्रक, लसूणचं जरा जाडसर असं वाटण अगोदर तयार करून घ्यायचं आणि त्या जाडसर वाटणामध्येच एक जो आपण चिरून ठेवलेला कांदा होता तो टाकून त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची, म्हणजे हिरवी पेस्ट तयार करून घ्यायची. तर आता आपल्या इथं कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मटण शिजले की नाही आपण बघूया. मटण शिजवताना नेहमी जास्त कच्चंही ठेवायचं नाही आणि जास्त गाळ पण करायचं नाही. खाता येईल असंच मटण शिजवून घ्यायचं. तर आपलं मटण एकदम परफेक्ट पद्धतीने शिजलेलं आहे. तर आता आपल्याला याच्यातली सुकी उकड काढून ठेवायची. तर मी एका कढईमध्ये 1 किलो मटणामधली अर्धा किलो मटण असं एका कढईमध्ये साईडला काढून ठेवलेलं आहे आणि त्यातलाच अळणी रस्सा पण एका बाउलमध्ये काढून ठेवला, म्हणजे आपलं ताटामध्ये वाढण्यासाठी आणि सेम हॉटेलसारखं आपलं ताट तयार करायचंय. त्यामुळे अळणी रस्सा आणि सुकी उकड ही वेगवेगळीच काढून ठेवायची. आता त्याच कुकरमध्ये जेवढा रस्सा आपल्याला बनवायचा आहे तेवढं पाणी गरम करून एका साईडला ठेवायचं. कुकरमध्ये 2 पळ्या इतकं तेल घालायचं आणि मसाले आपल्याला फोडणीमध्ये टाकण्यासाठी 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळं तिखट, अर्धा चमचा धने पावडर आणि 1 मटण मसाल्याचं छोटंवालं पॅकेट ते एका ताटामध्ये काढून ठेवायचं. हळद इथं मी थोडीच टाकलेली आहे, कारण आपण हळद ही मटण शिजताना घातली होती आणि थोडासा गरम मसाल्याची पावडर अर्धा चमचा. आता तेल इथं गरम झालेलं आहे आणि जी आपण खोबऱ्याचा बारीक पावडर मिक्सरमध्ये करून ठेवली होती ती त्याच्यामध्ये टाकून छान कलर येईपर्यंत त्याला परतून घ्यायचं, म्हणजे खोबऱ्याचा चांगला वास येतो भाजीला. आणि ताटामध्ये काढून ठेवलेले मसाले सगळे त्याच तेलामध्ये टाकून छान परतून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला हिरवं वाटण जे केलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते टाकून तेही छान 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं. असं परतल्याने मसाल्याला तेल सुटतं आणि भाजीला छान अशी तरी येते. तर इथं मसाला आपला शिजलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला लागलेला होता त्याच्यामध्ये पाणी घालून तेही छान पद्धतीने मी इथं शिजवून घेतलेला आहे. त्यानंतर झाकण ठेवून 5 मिनिटासाठी तेल सुटेपर्यंत मसाला चांगला शिजवून घ्यायचा. त्याला पुन्हा एकदा परतून घ्यायचा. आता परतून घेतल्यानंतर आपल्याला जे घरी बनवलेला येसर मसाला आहे तो एका वाटीमध्ये जितका आपल्याला ग्रेव्ही घट्ट करायची तितका मसाला मी इथं 1 पळीभर मसाला घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कोमट पाणी टाकून त्याला छान असं कालवून घ्यायचं, गुठळ्या वगैरे होऊ द्यायच्या नाहीत आणि त्याच मसाल्यामध्ये टाकून त्यालाही 5 मिनिटं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. असं केल्याने आपली भाजी एकदम घट्टसर आणि चवीला एकदम चविष्ट लागते. तर तुम्ही एकदा नक्की YouTubeवर मी टाकलेला आहे व्हिडिओ येसर मसाला कसा बनवायचा, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता.
आता इथं मसाला आपला शिजलेला आहे आणि जे स्टॉक राहिला होता अळणी रश्श्याचा आणि मटण आपण थोडंसं ठेवलं होतं कुकरमधलं, तर ते त्याच्यामध्ये टाकून आपण जे गरम पाणी केलं होतं ते आवडीनुसार गरम पाणी घालून आपल्याला हवा तसा रस्सा आपण याचा बनवून घ्यायचा. अशा पद्धतीने मटणचा एकदम कंदोरी मटणचा रश्शेदार रस्सा आणि तर्रीदार रस्सा तयार झालेला आहे. तर त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि हिरवी कोथिंबीर तुम्हाला आवडीनुसार त्याच्यामध्ये बारीक चिरून टाकून घ्यायची. तर इथं आपलं कंदोरी मटण एकदम गावठी पद्धतीने किंवा पारंपरिक पद्धतीने झालेलं आहे. जास्त मसाले न वापरता एकदम चविष्ट मटण इथं बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता तर्री खूप छान आलेली आहे भाजीला आणि मटणही आपलं जास्त शिजलेलं नाही, एकदम छान प्रॉपर मटण शिजलेलं आहे. आता इथं सुक्क जे कढईमध्ये आपण सुक्कं मटण काढून ठेवलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं चविष्ट लागण्यासाठी खोबऱ्याचा किस आणि हिरवी कोथिंबीर घातलेली आहे. इथं मटणचा रस्सा तयार झालेला आहे आणि रस्सा पण तयार आहे आणि सुक्कं मटण पण आपलं रेडी आहे. जसं हॉटेलमध्ये कंदोरी मटणाचं ताट तयार करून मिळतं त्या पद्धतीने आपण ताट तयार केलेलं आहे. आता कंदोरी मटण खायचं कसं, मस्त टम्म फुगलेली भाकरी, तेही एकदम तवा भरून बनवलेली भाकरी घ्यायची. जेवढी तुम्हाला हवी असेल तेवढी भाकर चांगली ताटामध्ये बारीक मोठी कुचकरून घ्यायची आणि कंदोरी मटणाचा रस्सा या चुरलेल्या भाकरीबरोबर खाण्याची मजाच वेगळी असते. मस्त आवडेल तसे पीस आपल्या ताटामध्ये घ्यायचे आणि झणझणीत रस्सा भाकरीवर टाकून मस्त चुरून खायची. वाटलंच तर तुम्हाला जर सुक्कं मटणाचा एखादा पीस आवडीने खाऊशी वाटला असेल तो पण त्या भाकरीमध्ये कुचकरून खायचा. अशा पद्धतीने कंदोरी मटणाचा आनंद तुम्ही घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.